नमस्कार मित्रांनो, यवतमाळ वनरक्षक भरतीचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो. तर निवड यादी पण प्रसिद्ध झालेलं आहे, तसेच प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट पण त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. चला तर आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर सर्वात अगोदर ओपन कॅटेगरी, तर ओपनसाठी 8 जागा होते मित्रांनो. तर कट ऑफ लागलेलं आहे 158 मार्काचा. तर टॉपर तर तुम्ही बघू शकता मित्रांनो 182 मार्काचा. विचार करा तर त्यांनी अभ्यास कसं केलेला आहे, मैदान चाचणी तयारी कशी केलेली आहे. तर 120 मार्कापैकी 112 मार्क लेखी परीक्षेला आहेत आणि मैदान चाचणीला 80 पैकी 70 मार्क आहेत मित्रांनो. तर तो टॉपर आहे. तर कट ऑफ तर लागलेला आहे 158 मार्क. इथं बघू शकतो मित्रांनो समान मार्क मिळून देखील, तर हे तर झालेलं आहे सिलेक्शनचं लिस्ट. त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट. समान मार्क म्हणजे 158च कट ऑफ लागलेलं आहे ना मित्रांनो. तर समान मार्क मिळून देखील वेटिंगला का आहेत? जागा तर पहिले कमी आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, वयोमर्यादा चेक केली जाते. ओके, तर ज्याचं वयोमर्यादा मोठं आहे ना मित्रांनो, तर त्याला चान्स दिली जाते. तर इथं तुम्ही बघू शकता याचा पुरावा. पुढच्या मित्रांनो, ओपनमध्ये महिलांसाठी 7 जागा होते. तर कट ऑफ लागलेला आहे 148 मार्काचा. ओके, तर प्रतीक्षा यादी पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. प्रतीक्षा यादी महत्त्वाचं असतं मित्रांनो. यांची पण जी मैदान चाचणी असते, चालायचं ते पण मैदान चाचणी घेतली जाते प्रतीक्षा यादीचं. तर ओपनमध्ये खेळाडू 146चा कट ऑफ लागलेला आहे. प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव असेल तर बघून घ्या मित्रांनो. तर पुढचं आहे माजी सैनिक ओपनमध्ये, तर 103 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिकचा. ओके, प्रतीक्षा यादी पण त्याच्याच खाली त्यांनी जाहीर केलेलं आहे. पुढचं आहे मित्रांनो अंशकालीन. अरे बापरे, फक्त 61 मार्कावर निवड झालेलं आहे मित्रांनो. अंशकालीन तुम्ही बघू शकता 61 मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे. वेटिंगला तर उमेदवारच नाही आहे इथं, फक्त 61 मार्कावर निवड झालेलं आहे ओपन कॅटेगरीमध्ये अंशकालीन. आता ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त 152 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. तर होमगार्ड ओपन कॅटेगरीमध्ये होमगार्ड 154 मार्कचा कट ऑफ आहे. होमगार्डला पण जबरदस्त असतात मित्रांनो उमेदवार, जे पोलीस भरतीचीच तयारी करणारे उमेदवार असतात. पुढचा आहे मित्रांनो EWSमध्ये 160 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे. EWSमध्ये महिला 142 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. महिला उमेदवारांचे पण जबरदस्त मार्क आहेत मित्रांनो. तर पुढचा EWS म्हणजे माजी सैनिक तुम्ही बघू शकता मित्रांनो. इथं पण एकच जागा होतं मित्रांनो माजी सैनिकला. ओके, तर पुढच्या SBCमध्ये 150 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. 150 मार्कचं कट ऑफ आहे इथं पण. SBCमध्ये महिलांसाठी एकच जागा होतं, 131 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे. ओके, तर पुढचा प्रवर्ग आहे OBCमध्ये 2 जागा होते. सर्वसाधारणला 158 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. तर प्रतीक्षा यादी पण बघा मित्रांनो. पुढचा आहे OBCमध्ये महिला कॅन्डिडेट 139 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे. तर प्रतीक्षा यादीचं पण बघू शकतो 138, 137, 136 आहे. तर खेळाडूचं 142 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे OBCमध्ये माजी सैनिक 100 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे. ओके, तर प्रकल्पग्रस्त 152 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो OBCमध्ये होमगार्ड 148 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे. आता पुढचा प्रवर्ग आहे NTB सर्वसाधारण 158 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे. महिला असेल तर 142 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रवर्ग NTC सर्वसाधारण 158 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. समान मार्क मिळून देखील वेटिंगला आणि वयोमर्यादेमध्ये फक्त महिन्याचा फरक आहे मित्रांनो इथं. तर महिला कॅन्डिडेट 144 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे NTC. आता NTD तर बघू शकतो मित्रांनो 156 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे. पुढचा प्रवर्ग NTD, तर महिला कॅन्डिडेट एकच जागा होता, 146 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे. माजी सैनिकचा 93 मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे. तसेच सर्वसाधारण SC प्रवर्ग आहे मित्रांनो पुढचं, तर 149 मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे इथं. ओके, तर अनाथचं बघू शकतो मित्रांनो तुम्ही 110 मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे इथं अनाथ. तर प्रतीक्षा यादीमध्ये पण एक उमेदवार आहेच इथं. तर मित्रांनो अशा प्रकारे कट ऑफ लागलेलं आहे यवतमाळ वनरक्षक भरतीचा मित्रांनो. तर तुम्हाला हा PDF फाईल पाहिजे आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा मित्रांनो. वेबसाईटवर पण हा PDF फाईल अवेलेबल आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे तसेच प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग असेल ते पण उमेदवार, पुरुष उमेदवार असेल तर 4 तासामध्ये 25 किलोमीटर,
तसेच महिला उमेदवार असेल तर 16 किलोमीटर चालायची एक इव्हेंट आहे मित्रांनो. शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण करणे अपेक्षित आहे. समजा तुम्ही ते पूर्ण नाही केला, म्हणजे ते तुम्हाला टाईम दिलं, त्या टाईममध्ये नाही केलं तर ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील मित्रांनो. लक्षात ठेवा, निवड यादीचे उमेदवार आणि प्रतीक्षा यादीचे उमेदवार दोघांसाठी कंपल्सरी आहे. ओके मित्रांनो, तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.